यार संडे म्हणजे सुट्टीचा दिवस, म्हणूनच मी निघाली होती माझ्या फ्रेंड सोबत फिरायला. अरे फिरायला म्हणजे देवदर्शनाला. सर्वात आधी नालासोपारा स्टेशन वरून 251 बस पकडली आणि उतरलो वाघोली स्टॉप वरती. आता आम्हाला जायचं होतं श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये आणि स्टॉप पासून 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती मठ होता. मग काय निसर्गाची मजा घेत घेत बडबड करत जात होतो. तेवढ्यात हे रिक्षावाले काका भेटले आणि ते म्हणाले, चला मी पण तिकडेच जात आहे, तुम्हाला पण सोडतो. कसं आहे ना, कधी कधी माणसाच्या रूपात देव मिळतो. त्यांच्या सोबत छान अशा गप्पा गोष्टी करत आम्ही पोहोचलो श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये. आणि खरंच खूपच सुंदर मठ आहे. स्वामींचं छान असं दर्शन झालं आणि थोड्या वेळ तिथेच बसून राहिलो. चला प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर गेले या मांजरवाल्या काकींना भेटायला. खरंच त्यांना भेटून खूप भारी वाटलं. यानंतर बाजूला असलेले अंडरग्राउंड गणपती बाप्पांचे पण दर्शन घेतले. त्याचबरोबर महादेवांचे पण दर्शन घेतले आणि इथला गार्डन एरिया पण खूप भारी आहे. आम्ही भरपूर वेळ तिकडेच बसून होतो. आता आम्ही इकडून निघालो आणि विरार मधील द्वारकाधीश मंदिरामध्ये गेलो आणि तिथे जाऊन समजलं दुपारी 1 ते 4 हे मंदिर बंद असतं आणि आम्ही बरोबर 1:05 असताना या मंदिरात पोहोचलो. म्हणूनच धावत पळत आम्ही या मंदिरामध्ये एंट्री करायला गेलो. फायनली खूप छान असं दर्शन पण झालं. मग मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण फिरलो आणि खरंच खूप सुंदर आहे हा. जर तुम्ही गेला नसाल तर नक्की जाऊन या. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून थोडंफार खादाडायला गेलो. मग पेटपूजा झाली आणि सर्व एकमेकींना टाटा बाय बाय करत निघाले घरी यायला.